नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोपिक्स युआर फेरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. 2 दिवसात शेतकऱ्यांचे खूप व्हिडिओ पाहिले, म्हणजे व्हॉट्सअपला टाकलेले वगैरे. तर शेतकरी बंधूंनो, जे परंपरागत शेतकरी आहेत ते सोडून खूप शेतकऱ्यांचे बेड म्हणजे रुंदीकरण असेल, सपाटीकरण, माती लावणं असेल, यात खूप चुका झालेल्या आहेत. आता ह्यात तुम्हाला दिसत असेल थोडं तणकट नाही आहे. शेतकऱ्याने आंतरपीक म्हणून मिरची भाजीपाला हे केल्या म्हणून ते थोडं दिसत. आता ही पहा, आयडियल साईज आहे बेडची. लागवड इथे बरोबर बेडच्या मधात, पूर्ण बेड त्याच्या अलीकड 2 इंच पूर्णतः माती आहे. शेतकरी बंधून हे बघा, जे हे स्टेम हळदीचं. आता इथे पोटबंडा तयार होणार. पोटबंडा तयार झाल्यानंतर हा पूर्ण व्याप्ती हळद, नवीन आपली हळद लागणार. आता काही शेतकऱ्यांचं काय झाले, हळद बेड इथून काचला गेलाय. ज्या वेळेस नवीन हळद लागेल त्यावेळेस तिचा कोंब शेतकरी बंधूंनो इथून बाहेर येणार. तो सूर्यप्रकाशात आला की त्याची वाढ खुंटणार, तो म्हणजे हिरवा पडणार. त्यावर डंख हे करणारी आळी असेल किंवा कंदमाशी असेल, लगेच अटॅक करणार आणि तुम्हाला प्रॉब्लेम यायला सुरुवात होणार. तर आता पुन्हा ही चूक करू नका. ज्यावेळेस आपण टिलरने माती लावतो त्या टिलरवाल्या भावाला सांगा की दादा, आपल्याला वर माती, अशी वर माती नाही घालायची. माती ही आपल्याला ही बेड, आता हा आतील दांड पाण्यामुळे तेवढं तुम्हाला ओळखू येत नाही, हा दांड फक्त ईदभर राहायला पाहिजे. या दांडातून आपल्याला अतिवृष्टी झाली किंवा जास्त पाणी झाला, फक्त पाणी बाहेर काढणे, त्याचा बाकी काही उपयोग नाही आहे. आपल्याला उपयोग आहे या इथे आपली हळद लागणार आहे. हे 1.5 इंच ते 2 इंच झालंच पाहिजे, तेव्हा आपलं कंद मोठा पोकल्या जाणार. नाही तर काही फायदा नाही शेतकरी बंधूंनो. आणि दुसरी गोष्ट, खूप शेतकऱ्यांचे कन्फ्युजन जे होते आपलं याच्या बाबतीतचे, करप्या बाबतीतचे. तर शेतकरी बंधूंनो, आता तुम्हाला इथे स्पष्ट डाग दिसतील बघा, हे करप्याचे डाग आहेत. बाकी हे असे डाग असतील हे, तर हे करप्याचे नाही आहेत. इथेच तुम्हाला डिफरन्स सांगून देतो लगेच. हे करप्याचे नाही आहेत, हे मात्र डाग करप्याचे आहेत. तर करपा ओळखण्यासाठी हे बघा. दुसरा आता, आणि हे पाने खाणाऱ्या आळीचे. बेडचं झालं तुम्हाला. बाकी काही आणखी काही शेतकऱ्यांचे जर प्रॉब्लेमॅटिक असतील, आता यात जे शेतकरी नवीन आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे. जे परंपरागत आहेत त्यांना या गोष्टी माहिती असतील, पण नवीन शेतकरी बंधूंनो, माती लावताना ह्या गोष्टी ध्यानात घ्या. आपल्याला वर माती घालायची नाही. ते हळद का काय वर नाही लागत, ती खाली लागते आणि बाजूला लागते. त्यामुळं या गोष्टी माती लावताना पक्क्या ध्यानात धरा. चालतं. धन्यवाद.